नकार न देता, त्याला कॅन्सल न करता त्याला ते मॉडिफाय करायला सांगितलं तर ते देण्यात आलं. पण जोपर्यंत आपल्याला त्या विषयाचं ज्ञान नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये प्रगती करता येईल. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बँका कर्ज देण्यासाठी उपलब्ध आहे. थोडंसं आपल्याला त्यामध्ये थोडंसं आपल्याकडून पॉझिटिव्हिटी तिकडून तर पॉझिटिव्ह आहे, थोडंसं पॉझिटिव्ह. आणि आता रिसेंटली जर तुम्ही बघाल आताचं वातावरण बघाल तर सध्या 2-4 गव्हर्नमेंट स्कीम आपल्याकडे चालू आहे, कुठे बँकेमध्ये गर्दी आहे. त्या उद्देशाने पण आपल्याला त्याचा अप्रोच करावं लागेल किंवा ह्या पद्धतीने मला अप्रोच करायचं आहे की या वेळेमध्ये मला येऊ शकतो. कसं मी या बँकेच्या बाजूच आहे, म्हणून मी बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगेन. तुमच्याकडे काहीतरी वेगळे अनुभव असतील, तुमच्या बाजूने तसे अनुभव येत असतील, पण हे समन्वय साधून आपल्याला धन्यवाद. अजून माझा प्रश्न असेल तर विचारा. आजच्या कार्यक्रमामध्ये शेळी पालनासाठी बरेच लोक आले, त्यासाठी 25 लोकांचे जर ह्याच्यातूनच व्याज झाले तर उत्तम. नक्की तुम्ही सांगाल तशी. फक्त एवढंच आहे की मला कल्पना द्या, मिनिमम 25 मॅक्झिमम 35 ग्रामीण भागातले ते रहिवासी असले पाहिजेत. पाटील सरांचाही आम्ही वेळ देऊ, तुमच्या डिपार्टमेंटचाही वेळ देऊ आणि 1 दिवसाची कार्य आमच्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 2 दिवसाचा सरांचा वेळ देऊन आम्ही तुम्हाला याच्यातून पण ज्ञान देऊ. आणि आमचे जे प्रशिक्षक आहेत ते पण तुम्हाला मी म्हणलं ना 76 वर्षाचे तरुण आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव खूप मोठा चांगला अनुभव आहे. स्वतःचे काही पुस्तकं आहेत जे डिप्लोमाला पण आता वापरले जातात आणि उत्कृष्ट मंडळी आहे. आणि ही जी संस्था आहे ही केंद्रापासून चालते. आजच मी आता तुम्हाला गेल पण दाखवू शकतो, रात्री एवढा पण केलेला आहे की ह्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट होतं. आणि ही जी संस्था आहे ती खूप 10-20-25 वर्षापूर्वी आणि सिलेबस थोडा जुना होता. तर हे सिलेबस बनवायचं म्हणजे शेळी विषयक सिलेबस बनवायचं काम पण आपल्या आर्थिक सुरू केलं. म्हणजे त्यामुळे मला यांची मदत पण लागणारच आहे. त्या निमित्ताने तुमच्याकडून पण काही अडचणी येत असतील तर त्यामध्ये आपण इनपुट देऊ पण सगळे. आता जस्ट मी बाहेर गेलो होतो त्याबद्दल तर मला फोन होता की तुम्ही अजून आम्हाला रिस्पॉन्ड केलं नाही. माझ्याकडे जे 3 डॉक्टर्स आहेत म्हणजे रिटायर्ड लोक आहेत पण ते त्यामध्ये मदत करणार आणि आपल्याकडून ते विषय घेत आहेत. तुम्ही बोलायचं कोणाकडे घ्यायचं तर आपल्याला हे करतो. फॉर्म पाठवतो फक्त नाव वगैरे सर हे शासनाने दिलेले अट आहे. आम्ही याच्यामध्ये पण 55 वर्षाचे आणि ट्रेनिंग घेऊ शकत नाही असं माझं. तुम्हाला पाहिजे तर आपण ट्रेनिंग घेऊ पण आम्ही सर्टिफिकेट देऊ शकणार नाही. ज्ञान घ्यायला करण्याला अर्थ नाही. मी प्रयत्न करेल कारण की मला हे जिल्हाधिकारी साहेबांना विचारावं लागेल कारण की आमचे चेअरमन जे असतात ते जिल्हाधिकारी असतात आणि वरच्या पातळीवर जर मला हे जमलं तर नक्कीच तुम्हाला मी ट्रेनिंग द्यायला रेडी आहे. फक्त तुम्हाला आम्हाला प्रशिक्षणाचा कुठला इन्व्हॉल्वमेंट तुमची दाखवता येणार नाही कारण की मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटला सगळं टाकायला बँकेला म्हणजे वयाची अट आहे 18 ते 45 ते बँक होऊ शकत नाही. बँकेने म्हटलं की 50 कोटीपर्यंत सरकार यायचं 50% सबसिडी आहे. मी तुमच्या कार्यशाळेतला थोडा वेळ देतो सर. नाही शासनाचा नियम एकच असलं पाहिजे. 45 वर्ष ते 18 वर्ष एक नियम ठीक आहे पण शासनाने ठरवलेलं 50% सबसिडी फिजिबल प्रकरण असताना 150% 200% देत असताना बँक प्रकरण मंजूर करते. कॅनरा बँक एकदा वडापाडा शाखा पाठवले तिथून 5 किलोमीटर शेती आहे मग ती तुमचा अनुभव तसा असावा पण बँकाचं काय आहे की एकदा वर्ष 60-65 झालं त्या व्यक्तीची कार्यक्षमता त्या व्यवसायामध्ये कमी होती असं असतं. तुम्ही त्यासोबत को बरोबर दिला शासनाचा नियम आहे 45 ते 50 असं पाहिजे. 45 तुम्हाला 1 कोटीपर्यंत तुम्ही प्रकरण देता म्हणजे 50% सबसिडी त्याला बँक प्रकरण काय सुरू होते 100% 150% आपण चालू देतोय 200% देऊ असं असतं. आता मी शेतकरी आहे आता शेती आता राहिलं नाही करत. तर मी बँकेत माणूस नाही, मी प्रशिक्षण केंद्रात माणूस आहे. आपण त्याच्यावर चर्चा मला 150 वर्ष शेती आता 100 करावं शेती म्हणजे मला पाणी मला भाव नाही. आता हे जे शेती आहे मास व्यवसाय शेळी तुमची कार्यशाळा हे संपू द्या. तुम्ही आज कार्यशाळेला आले तर तुमच्या काही अडचणी असतील ना तुम्ही सरांकडे नोट करा. बँक वाईज नोट करा. नाही सगळ्यांना आता साहेब सांगितले सगळे प्रबंधक तिथे होते पाहिजे. व्यक्तिशः तुम्हाला अनुभव कसा असेल. 2 वर्ष तुमची आता किती शेती आहे सर. कुटुंबामध्ये पीक कर्ज वगैरे भेटलेलं आहे. नाही ठीक आहे आपण व्यक्तिशः तुमचा नोट करून घ्या.
आणि हां थोडं आपल्या डिपार्टमेंटला पण एक विनंती आहे की PLDC आमच्या ब्लॉक लेवलचे होता LDM ऑफिसमध्ये, तर तिथे एखादा असा जर एखादा रिप्रेझेंटेटिव्ह तुमचा माहिती द्यायला जर माहिती नसेल तर आपण फक्त त्या ब्लॉकबद्दल आपण आढावा घेत असतो की इथे जर एखादं प्रकरण आले तर त्याचं काय किंवा कुठं अडचण आता एक बरेच जर असेल तर आपल्या आर्थिक नॉनची दक्षिणची मिटिंग होत असते, तुमचा जर एखादा रिप्रेझेंटेटिव्ह आला तर तिथेच नाही अडचणी किंवा आपल्याला ॲटलीस्ट आढावा जर गेले बँकेकडून किंवा तुमच्याकडे असं प्रकरण आलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा शेड्यूल आपण तुम्हाला पाठवत असतो. माहिती जरी आली तर ती आपली जिल्ह्याची माहितीसाठी DCC असते, डिस्ट्रिक्ट लेवल कन्सल्टेटिव्ह कमिटी असते, तिथे जिल्ह्याबद्दल आपण कलेक्टर साहेबांकडे बोलू शकतो आणि बाकीच्या जागी BLDC असतात ब्लॉक लेवल. तिथे काय होतंय तुम्ही आता जसं त्यांनी सांगितलं की आपण फूड घेतली असेल ना मला पिक करतो बाकी आता मला स्कोर कमी आहे म्हणून मी आता 20 लाख रुपये पाय ठेवायला तयार आहे.